चलो, बुद्धिमत्ता विषय, त्याच्यामधला पहिला टॉपिक आहे आपला कॅलेंडर. कॅलेंडर घेणार आहे आपण आज. कॅलेंडर सगळे वाचून आले, थोडंफार घरून अभ्यास करून आले, नाही केला असेल तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. कॅलेंडर मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आता की कॅलेंडर मध्ये काय असतं रे? वर्ष. वर्षाचे प्रकार दोन, साधे वर्ष, लीप वर्ष. साधे वर्ष, लीप वर्ष. लक्ष द्या, कॅलेंडर टॉपिक पाहतोय आपण. आता कोणीच बोलणार नाही, मग ते फोकस होत नाहीये शिकवताना, मग जे कामाचं आहे ते राहून जातं. कॅलेंडर मध्ये आपल्याला प्रश्न फ्रेम होता साध्या वर्षावर आणि लीप वर्षावर. आता साधं वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षामध्ये 365 दिवस असतात, ज्या वर्षामध्ये 365 दिवस असतात त्या वर्षाला म्हटलं जातं साधं वर्ष. कोणतं? बोलत चालायचं, बोललं तर काम होईल. कोणतं? आणि लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षात 366 दिवस असतात, म्हणजे साध्या वर्षापेक्षा एक दिवस जास्त. पहिला डिफरन्स जो आहे साध्या वर्षामध्ये, की साध्या वर्षात 365 दिवस असतात आणि लीप वर्षात 366 दिवस असतात. ठीक आहे. दुसरा डिफरन्स आहे की साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी हा 28 दिवसाचा असतो. साध्या दिवसामध्ये फेब्रुवारी हा किती दिवसाचा असतो? 28 दिवसाचा असतो. आणि लीप वर्षामध्ये हाच फेब्रुवारी 29 दिवसाचा असतो. येतंय लक्षात? साध्या वर्षामध्ये फेब्रुवारी 28 दिवसाचा आणि लीप वर्षामध्ये 29 दिवसाचा असतो, म्हणूनच तर एक दिवस जास्त आहे ना. आणि 29 फेब्रुवारी ही तारीख दर 4 वर्षांनी येते. म्हणजे काय? 3 वर्ष झाल्यावर 4थ्या वर्षी. समजतंय का? लीप वर्ष म्हणजे काय? ज्याला 4 ने भाग जातो. पण कसा? पूर्ण. लीप वर्ष म्हणजे असे वर्ष ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो. मग साधं वर्ष म्हणजे असं वर्ष ज्याला 4 ने भाग जात नाही. क्लिअर? क्लिअर का? 3 गोष्टी आपण पाहिल्या की साध्या वर्षामध्ये 365 दिवस असतात, लीप वर्षामध्ये 366 असतात. फेब्रुवारी 28 दिवसाचा असेल तर ते साधं वर्ष. लीप वर्ष 29 फेब्रुवारी म्हणजे 29 फेब्रुवारी ही तारीख त्याच्यात असते. 4 ने भाग जात नाही ते वर्ष साधे वर्ष, आणि ज्याला 4 ने भाग जातो ते लीप वर्ष. आता 2025 चालू आहे, बरोबर का? 2004 ची कसोटी आपण शिकले गणितामध्ये, बेसिक मध्ये, की शेवटच्या 2 संख्यांना जर 4 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. मग मी लिहिलं 2025. मग आता हे लिहिलं. मग असा सिंपल प्रश्न सुद्धा पोलीस भरतीने विचारला आहे की 2025 हे साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे? लक्ष द्या. आता तुम्हाला माहिती आहे ते साधं आहे का लीप आहे, पण मी काय सांगतोय ते ऐकून घ्या. मग आता ह्या वर्षामध्ये आपल्याला कुठे पाहायचंय? शेवटचे 2 आकडे. शेवटचे 2 आकडे काय आहे? 25. किती? 4च्या पाड्यात 25 येतो का? म्हणजे 4 ने भाग जात, मग ते साधं वर्ष. मग 25, 26, 27 असे बॅक टू बॅक 3 साधे वर्ष येतील. आणि 2028 हे काय येईल रे? हे लीप वर्ष. म्हणजे ज्याचा बर्थडे 29 फेब्रुवारीला येत असेल, ज्याचा हॅपी बर्थडे 29 फेब्रुवारीला येत असेल, तो दर 4 वर्षाने बर्थडे मनवत असेल. समजतंय? मग तारीख पाहून घ्यायची. 29 फेब्रुवारी. 29 फेब्रुवारी ही जी तारीख आहे ही कॅलेंडर मध्ये दर 4 वर्षांना येते असं म्हटलं जातं. पण ती दर काय माहिती? 3 वर्षांना येते. म्हणजे काय? 25, 26, 27, मग 28 ला येईल. मग 29, 30, 31, मग 32 ला येईल. लक्षात आहे? आणि नाही समजलं तर शेवटचे 2 आकडे पाहायचे. शेवटचे 2 आकडे काय आहे? शेवटचे 2 आकडे काय आहे? म्हणजे हे लीप वर्ष.
आता आपल्याला नेमकं साध्या वर्षावर आणि लीप वर्षावर प्रश्न आहे, पण प्रश्न कशावर आहे ते पाहू. आता मी ते पुसतोय आणि प्रश्न कशावर ते लिहितो. जर साधं वर्ष असेल, जर साधं वर्ष असेल, समजा आता मी म्हटलं की 2025 हे साधं वर्ष आहे. कोणतं वर्ष आहे? साधं वर्ष आहे. 2025 हे काय आहे? साधं वर्ष आहे. मग मी म्हटलं की 2026 ला, आजची तारीख काय रे? 22 ऑगस्ट. आजची तारीख काय आहे? आणि कोणत्या वर्षात आहे आपण? साध्या वर्ष. या वर्षी 22 ऑगस्टला काय वार आहे? आज शुक्रवार. या वर्षी 22 ऑगस्ट 2025 ला शुक्रवार आहे. तर पुढच्या वर्षी 22 ऑगस्ट 2026 ला कोणता वार असेल? तर याचं उत्तर आपण कसं काढणार आहे बघा. ट्रिक आहे त्याच्यासाठी. ट्रिक काय पहा. जर साधं वर्ष असेल तर ते 1 दिवसाने पुढे सरकते. जे शुक्रवार आहे तर पुढच्या वर्षी ह्याच तारखेला कोणता वार असेल? शनिवार असेल. साधं वर्ष असेल तर 1 ने पुढे सरकतं आणि लीप वर्ष असेल तर 2 दिवसांनी पुढे सरकते. क्लिअर? क्लिअर का? साधं वर्ष असेल तर 1 दिवस पुढे सरकेल आणि लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे सरकेल. क्लिअर? अजून काय डिफरन्स आहे याच्यात? अजून काय डिफरन्स आहे? साधं वर्ष आणि लीप वर्षामध्ये अजून काय डिफरन्स आहे? जेवढे होते सगळं पाहून घेतले. आता फक्त आपण लिहू. 2 भाग करायचे पानाचे. पानाचे 2 भाग करा. केले? 2 भाग कसे करता पानाचे? अर्ध्यातून फोल्ड करा. केलं? एका साईडला लिहायचं साधे वर्ष आणि फोल्डच्या बाजूला लिहायचं लीप वर्ष. 1 नंबरला 365 दिवस. 1 नंबरला 365 दिवस झालं. तिकडच्या साईडला 1 नंबरला किती लिहिणार? 366 दिवस. 366 डेज. 366 डेज. एक ओळ सोडून खालच्या ओळीवर साध्या वर्षात फेब्रुवारी. साध्या वर्षात फेब्रुवारी 28 दिवसांचा असतो. साध्या वर्षात फेब्रुवारी. मी इकडे शॉर्टकट लिहितोय हा, इथलं कोणी लिहायचं नाही. साध्या वर्षात फेब्रुवारी 28 दिवसाचा असतो. तिकडे लीप वर्षात फेब्रुवारी 29 दिवसाचा असतो. कंपॅरिझन मध्ये लिहायचंय म्हणजे आपल्याला लगेच लक्षात राहील. अजून 2 कंपॅरिझन पाहिले आपण. एक ओळ सोडून खालच्या ओळीवर साध्या वर्षाला 4 ने भाग. बोला. जात नाही. शाबास. साध्या वर्षाला 4 ने भाग जात नाही. इकडच्या लाईनला लीप वर्षाला 4 ने पूर्ण भाग जातो. व्हेरी गुड. 3 डिफरन्स इथे पाहिले आपण. काहीच अजून शॉर्ट ट्रिक पाहिली नाही आपण. काहीच नाही, काहीच गरज नाही. नॉलेज पक्का असेल तर शॉर्ट ट्रिक्स वगैरे गेला खड्ड्यात. आपलं नॉलेज आहे, आपण कसंही उत्तर काढू शकतो. नेक्स्ट. साधे वर्ष. एक ओळ सोडून साधे वर्ष 1 दिवस पुढे सरकते. साधे वर्ष 1 दिवस पुढे सरकते. लीप वर्ष 2 दिवस
पुढे सरकते. लीप वर्ष 2 दिवस पुढे सरकते. येतंय लक्षात? येतंय का लक्षात? चला, किती डिफरन्स पाहिले आपण? 4 पाठ झाले. त्याच्या खालच्या उडीवर स्टार मारू. त्याच्या खालच्या उडीवर स्टार मारू. मराठी कॅलेंडर मध्ये, मराठी म्हणा की इंग्लिश कॅलेंडर म्हणा, एकूण 12 महिने असतात. मराठी कॅलेंडर घ्या की इंग्लिश कॅलेंडर घ्या. आपण कोणतं कॅलेंडर शिकतोय? हे जे आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे जे महिने पाहतोय आपण, हे कोणते महिने? हे इंग्रजी महिने भाऊ. आणि आपले मराठी कोणते मग? हा, मग ते पण आपण लिहून घेणार आहे. आता सध्या आपण शिकतोय जानेवारी, फेब्रुवारी. मग हे किती महिने असतात? लिहा एका खाली एक. जानेवारी एका खाली एक, समोरासमोर का? नाही. जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर. हा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. अबे एका खाली एक, एका खाली एक भी समजत नाही का? एका खाली एक, कारण आपल्याला त्या महिन्यांच्या पुढे काय लिहायचे रे? दिवस. मग म्हणूनच एका खाली एक. एकदमच कठीण लवकर. आता एका खाली एक म्हटलं तर सगळे एका लाईन मध्ये लिहून टाकले. तसं नाही करायचंय. लिहिले का भाऊ? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. जानेवारीचे दिवस लिही 31. जानेवारी लिहिलाय तू, त्याच्या पुढे लिही 31. फेब्रुवारीच्या पुढे कसं लिहिणार? आता फेब्रुवारीच्या पुढे असं लिहायचं बघा, 28, 29 असं लिहायचं. म्हणजे एक तर फेब्रुवारी 28 चा असेल किंवा 29 चा असेल. हो, जानेवारी 31, फेब्रुवारीचं काय लिहिलं? 28 स्लॅश मारून 29. मार्च, मार्च, अरे 31 मार्च फेमस आहे ना भाऊ. मार्च 31. एप्रिल, एप्रिल, शाबास. मे, मे 31. जून, जून 30. जुलै, जुलै 31. ऑगस्ट, जुलै आणि ऑगस्ट बॅक टू बॅक 31 वाले 2 महिने आहेत. जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर, सप्टेंबर 30, ऑक्टोबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 31 डिसेंबर. 31 डिसेंबर. 31 झाले. आता एक कशासाठी लिहिले आपण? फक्त 2 महिन्यांसाठी. कारण 2 महिने असे जे बॅक टू बॅक आपल्याला 31 चे येतात, जुलै आणि ऑगस्ट. चला अंडरलाईन मारा, जुलै आणि ऑगस्ट. त्याच्याकडे लक्ष ठेवायचंय. जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने कसे येतात रे? बॅक टू बॅक. मग आपण काय करतो? फ्लो मध्ये. आता बघा, ही एक ट्रिक आपल्याला शाळेत शिकवली होती. हा आपला हात आहे, याच्यात 1 2 3 4 असे उंचवटे दिसताय का? जसे उंचवटे दिसताय तसे खोल भाग पण दिसतोय. मग 4च घ्यायचे बघा. तुम्हाला जर नाही समजलं तर इथे वरती पाहायचं. जानेवारी 31 जा उंच भाग येतो 31, फेब्रुवारी खोलगट 28 29, मार्च घ्या ना, तुमच्या हात घ्या ना, एप्रिल 30, मे, जून, जुलै, सगळ्यात शेवटच्या याच्यावर जुलै आला का? जिथे जुलै आला तिथेच ऑगस्ट घ्यायचा आहे. जिथे जुलै आला तिथेच ऑगस्ट. परत 2 उंच. ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30, डिसेंबर 31. जर समजा परीक्षेत एखाद्या वेळेला आपण विसरले तर तुम्हाला ही ट्रिक लक्षात पाहिजे. जाताना उंच्यावरून जायचंय आणि जुलै ऑगस्ट दोघे याच्यावर येत आहे, याच्यावर. हा ठीक आहे, पाठ झालं. चला प्रकार पहिला. रिकामा टाइमपास नको, रिकामा टाइमपास नको. प्रकार
पहिला. साधं वर्ष किती दिवस पुढे सरकतं रे? लीप वर्ष. शाबास. लीप वर्ष कसं ओळखणार? शेवटच्या दोन संख्या पाहू. भाग जात असेल तर 4 ने तर ते लीप वर्ष, नाही जात असेल तर साधं वर्ष. दोनच आहे. ठीक आहे. पहिला प्रकार टाकला. प्रकार 1 घ्या. 22 ऑगस्ट 2025. आता लक्ष द्या, मी प्रश्न लिहून दाखवतो, कारण प्रश्न लिहिण्याची पण टेक्निक आहे. कसं लिहायचा प्रश्न पहा, आणि जसा मी प्रश्न लिहितोय सेम तसाच प्रश्न तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. जर त्याच्यात काही झालं तर नंतर एक सत्र चालू होतं व्हिडिओ बंद झाल्यानंतर, तर त्याचा भाग तुम्ही होऊ नका. ठीक आहे. लक्ष द्या, प्रश्न कसा आहे. 22 मराठीत लिहितो. 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार. 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार. तर 22 ऑगस्ट 2026 वार कोणता? हा आपला पहिला प्रकार आहे. सोपा आहे, पण प्रश्न लिहिण्याची पद्धत तुम्हाला दाखवतोय की कशी आहे. 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार. तर 22 ऑगस्ट 2026 वार कोणता? लक्ष द्या, आपल्याला काय करायचं आहे की 2025 हे साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे? साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे? हा, मग 2025 हे साधं वर्ष आहे. मग पाठ झालंय आपलं. काय साधं वर्ष? साधं वर्ष एक दिवस पुढे सरकतं. तर 2025च्या पुढे 1 वर्ष असेल तर 1 दिवस सरकेन, 2 वर्ष असतील तर 2 दिवस, 3 वर्ष असतील 3 दिवस, अशा पद्धतीने पुढे सरकेल. आता 2025 ते 2026 मध्ये किती वर्ष झाले? 1 वर्ष झालं. मग 1 वर्ष आहे तर 1 दिवस, 2 वर्ष असले तर 3 वर्ष असले तर या पद्धतीने ते सरकेल. मग आता सध्या किती वर्ष आहे रे? लक्ष दे कसं काढायचं. 26 मधून 25 गेले 1 वर्ष. मग एका वर्षासाठी किती दिवस पुढे सरकतंय रे? 1 दिवस. मागचा वार कोणता होता? मग 22 ऑगस्टला कोणता वार असेल? असे सोपे प्रश्न पोलीस भरती विचारते. लिहा प्रश्न. 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार. शुक्र लिहिलं तरी चालेल, शुक्रवार पूर्ण लिहिलं तरी चालेल. इंग्लिश वाल्यांनी फ्रायडे लिहिलं तरी चालेल. झालं उत्तर? झालं का उत्तर? उत्तर आलं आपला शनिवार. म्हणजे सिंपल आहे. आता आपण आजच्या तारखेवरून पुढच्या वर्षी त्याच तारखेला कोणता वार येईल हे सांगू शकतो. जादू आहे का? जादू आहे का? ट्रिक आहे भाऊ, नॉलेज आहे. साधं वर्ष असेल तर 1 दिवस पुढे सरकीन, लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे सरकीन. येईल. पहिला प्रश्न झाला, कोणाकोणाला समजला? बरं, मी जर तुम्हाला 1 वर्ष लिहून दिलं इथं आणि ते साधं आहे का लीप आहे हे तुम्ही ओळखणार का? चला मग मी आता 2-3 प्रश्न असे पाहतो, तुम्हाला साधं आणि लीप ओळखता येतं का ते पाहू. ते वहीमध्ये लिहायचंय का? नाही, ते फक्त एक आपल्या प्रॅक्टिसचा पार्ट असेल. ज्याला माहिती असेल तो हातवरती करीन, बाजूच्याला बिलकुल सांगणार नाही. ठीक आहे, चला पाहू आपण. आपला प्रश्न असा आहे की 1884 हे साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे? साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे? शाबास. म्हणजे काही लोकांनी लिहिताच बरोबर हात वरती केला, कारण पाडे लिहिण्याचा स्पीड चांगला आहे त्यांचा. आणि नुसते पाडे येऊन काही फायदा नाही. इथे तुम्हाला मग भागाकार सुद्धा आला पाहिजे. सगळ्यात पहिले तर मी पाहिल की सर शेवटचे 2 आकडे कोणते? 84. शेवटचे 2 आकडे कोणते? मग 84 4च्या पाड्यात येतो का? येतो का? 4च्या पाड्यात पण 4च्या पटीत येतो. मग इथे भागेले 4. 4 दुनी 4 1 पूर्ण भाग गेला किंवा जातो. पूर्ण भाग गेला म्हणजे हे लीप वर्ष आहे. प्रश्न काय होता? साधा आहे का लीप आहे? कोणतं आहे? क्लिअर? पुढचं लिहू. साधा आहे का लीप आहे?
हा नायगाव पोलीस भरती 2016चा प्रश्न. 1900 हे वर्ष साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे? मागे पाचोळ्यावाले समजत नाही का भाऊ? समजत नाही का? समजत नाही लगे हात वरती करायचा. सर परत सांगा. हा तू सांग भाऊ. शाबास, साधं म्हणतोय तो. इकडे काय पाहायचं व्यवस्थित पहा. मी तेच सांगतोय तुम्हाला. ते सोपं वाटतंय ते म्हणजे जे दुसरे लोक आहे ना त्यांना ते कठीण वाटतंय. लक्ष द्या सर. शेवटचे 2 झिरो पाहायचे, शेवटचे 2 आकडे पाहायचे. सर 4च्या पाड्यात तर 0 येत नाही. अरे तसं नाही भाऊ, तसं नाही. या शब्दाकडे लक्ष दे. पूर्ण भाग जातो. जातो का नाही? जातो का नाही? मग तू म्हणशील सर 100ला 4ने भाग जातच नाही. जातो का नाही? जातो का नाही? क्लिअर जाईल. लक्ष द्या. आता तुला 2 झिरोमध्ये कन्फ्युजन आहे ना, तर आपण 4ने भाग देऊ. 4 चौक उरले, 4 साते उरले, 4 पंचे उरला. मग 4ने भाग जातोय ना भाऊ. मग इथे कन्फ्युजन होतं. साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे? हे लीप वर्ष आहे. 1900 काय आहे? 1904, 1904, 1908, पुढचं 1912, 1916, 1932, 36, 40, 44, 88, 1947. साधं 1947, 2026, 2000 साधं 27, 28, 29, 30, 31, 35. क्लिअर. आता साधं आणि लीप तुम्हाला समजतं आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 लिहा. 1 जानेवारी 2001 सोमवार. 1 जानेवारी 2001 सोमवार. प्रश्न लिहिण्याची पद्धत सगळ्यांना सांगितली आहे, तशाच पद्धतीने लिहा. तर तो तर पण तिथे झाला पाहिजे जिथे मी लिहिला होता. 1 जानेवारी 2002 वार कोणता? ज्याचं झालं तो हात वरती करीन, मला लगेच समजेन की त्याचं झालंय. गणित सोडवायची गरज आहे का भाऊ? नाही. 1 जानेवारी 2001 कडे पाय. शेवटचे 2 अंक 01 म्हणजे साधं वर्ष आहे. 2001 ते 2002 याच्यामध्ये किती वर्षाचा फरक? 1 वर्ष बरोबर 1 दिवस. 1 वर्ष बरोबर. मग 1 जानेवारी 2001 ला सोमवार असेल तर 1 जानेवारी 2002 ला बस ली भोवती ते त्या याच्या समोरली मंगळवार आणि गोलकर. क्लिअर. तिसरा प्रश्न. 10 जानेवारी 2004 सोमवार. 10 जानेवारी 2004 सोमवार. 10 जानेवारी 2004 सोमवार. तर 10 जानेवारी 2005 वार कोणता? व्यवस्थित पाहायचं. साधं वर्ष आहे का लीप वर्ष आहे? साधा असेल तर 1 दिवस पुढे, लीप असेल तर 2 दिवस पुढे. साधा आहे का लीप आहे? चला पाहू. 10 जानेवारी 2004. 10 जानेवारी 2004 वार सोमवार. वार सोमवार. तर पुढे तो म्हणतोय 10 जानेवारी 2005 वार कोणता? क्लिअर. लक्ष द्यायचंय. पाहताना खालचा आकडा पाहायचा का वरचा? वरचा. जिथून वर्ष स्टार्ट होतंय तो आकडा. 2004. साधं का लीप? लीप म्हणजे किती दिवस पुढे? 2 दिवस पुढे. किती वर्षाचा गॅप आहे? किती वर्षाचा गॅप आहे? 5तून 4 गेला म्हणजे 1 वर्ष बरोबर 2 दिवस. साधा असलं तर 1 वर्ष 1 दिवस. लीप असलं तर 1 वर्ष 2 दिवस. मग 2 दिवस पुढे जाऊ. वार कोणता होता? सोमवार, मंगळवार, बुधवार. 10 जानेवारी 2005 ला बुधवार असेल. कोणाकोणाचं बुधवार आलं होतं?
चला स्लो स्लो चालतोय आपण आणि सोपं सोपं घेतोय. पुढचा प्रश्न, 1 जानेवारी 2006 मंगळवार. 1 जानेवारी 2006 मंगळवार. 1 जानेवारी 2006 मंगळवार. तर 1 जानेवारी 2007 वार कोणता? आता तर तोंडी येत आहे सर, आता तोंडी येत आहे. 2006 साधं, 1 वर्षाचा गॅप, मंगळवार होता तर 2007 मध्ये बुधवार. उत्तर नेक्स्ट. पुढचा प्रश्न, एक ओळ सोडून द्यायची हा आणि मग पुढचा प्रश्न घ्यायचा. किती झाले? पुढचा प्रश्न, 1 फेब्रुवारी 2009. 1 फेब्रुवारी 2009 रविवार. 1 फेब्रुवारी 2009 रविवार. तर 1 फेब्रुवारी 2010 वार कोणता? 1 फेब्रुवारी 2009 रविवार. तर 1 फेब्रुवारी 2010 वार कोणता? सगळ्यांना आलं पाहिजे. हा इकडे सोमवार. क्लिअर सर? 1 फेब्रुवारी 2009 रविवार आहे. 2009 साधं वर्ष. पुढचं विचारलेलं का 2010. 2009 नंतर किती येतो? 2000 साधं वर्ष येते. 1 दिवस रविवारचा. रविवारचा. प्रश्न क्रमांक 6. थोडं कठीण घेऊ, थोडं कठीण. चला घ्या. 1 जानेवारी 2001. 1 जानेवारी 2001 सोमवार. 1 जानेवारी 2001 सोमवार. तर 1 जानेवारी 2006. तर 1 जानेवारी 2006 वार कोणता? प्रश्न इथे लिहितोय मी. एक जानेवारी 2001 सोमवार. तर 1 जानेवारी 2006 वार कोणता? चला काढा, बाकीच्यांनी उत्तर काढा आणि ज्यांना जमणार नाही, जे नवीन आहे त्यांना मी सोडून दाखवणारच आहे. हा रविवार, सोमवार, रविवार, रविवार, रविवार. लक्ष द्या. आता हा नवीन प्रश्न आहे, हा नवीन प्रश्न आहे. व्यवस्थित लक्ष द्या. मी काय करतोय, मी काय करतोय ते लक्ष द्या. आता आपल्याला पहिली स्टेप काय घ्यायची आहे? लक्ष दे भाऊ. आपल्याला पहिली स्टेप अशी घ्यायची आहे की आता लगेच 2001 नंतर 2002 विचारलाय का, म्हणजे आता आपल्याला वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या. लक्ष द्या. 6 मधून 1 गेला 5 वर्ष, म्हणजे आपल्याला उत्तर पाहिजे 5 वर्षाचं. पण कुठून घ्यायचं रे? कुठून घ्यायचं? 2001 पासून की 2006 पासून? 2001 पासून सुरुवातीतून, इथूनच घ्यावी लागेल ना. हा एंड आहे. अरे 2006चा पहिला दिवस आहे, मग हा तर येणारच नाही ना. नाही ना. मग आता आपल्याला पाहिजे हे जे 5 वर्ष आपण घेतले, ह्या 5 वर्षामध्ये कोणकोणते वर्ष आले, कोणकोणते वर्ष आलेले आहे. सगळ्यात पहिले 5 वर्ष कसे घेतले? 6 - 1 म्हणजे आपल्याला 5 वर्ष पुढे जायचंय. मग 5 वर्षात पुढे जायचं तर आपल्याला माहितीये मध्ये दर 3 वर्षानंतर काय येतं रे? लीप वर्ष येतं. मग लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे सरकणं पडेल. टोटल किती दिवस सरकू? आता पहा, 5 वर्षामध्ये काही आपल्याला साधे वर्ष भेटतील आणि काही लीप वर्ष भेटतील. चला 2001 हे कोणतं वर्ष आहे रे? साधं. 2002
2003, 2004 आणि 2005, म्हणजे 4 साधे आणि 1 लीप. 4 साधे 1 लीप. आता हे मी समजवण्यासाठी लिहितोय फक्त असं, बरोबर आहे की नाही? समजवण्यासाठी लिहितोय, नाही तर मला माहितीये 2004 हे काय होतं, लीप वर्ष आहे. मग आता आपण लिहून घेऊ कसं पहा, की या 5 वर्षामध्ये 1 लीप आणि 4 साधे. मग साधं वर्ष किती दिवस पुढे सरकत रे? 1 दिवस. लीप वर्ष आला का गुणाकार? आला का? 4 1 अधिक 2 1 म्हणजे 6 दिवस पुढे सरकेल. किती दिवस पुढे सरकेल? 6 दिवस पुढे सरकेल. कुठून? सोमवार पासून. आता मोज, सोमवार पकडायचा नाही, मंगळवार, शनिवार, रविवार. उत्तर आहे रविवार. ज्या ज्या लोकांचं उत्तर रविवार आलं असेल त्यांचं करेक्ट आहे, ते व्यवस्थित जात आहे. हे लिहून घ्या जे नवीन लोक असतील त्यांनी. मी कसं सोडवलंय तर 6 वजा 1 5. 5 मध्ये 4 साधे 1 लीप. साधा असेल तर 1 दिवस पुढे सरकत. हे पाठ करून घेतले आपण. आणि लीप असेल तर 2 दिवस पुढे सरकत. मग टोटल गुणाकार केला, टोटल ते 6 दिवस पुढे सरकलं. इथे 5 वर्ष आले, नंतर आपल्याला 15 वर्ष बी येतील, तर तिथे बी आपला दिमाग पळवायचा आहे. कोणाकोणाचं उत्तर रविवार होतं? चला, भरपूर लोकांचं होतं. घाई होते का? घाई होते का? परत रिवाइज करू का? फक्त काय रिवाइज करायचंय पहा. साधा असेल तर 1 दिवस पुढे चालायचं, आणि लीप असेल तर सर साधं कोणतं, लीप कोणतं? ज्याला 4 ने भाग जातोय ते लीप, ज्याला जात नाही ते साधं. ते पाहण्यासाठी काय करायचं? फक्त शेवटचे 2 आकडे. आता तुम्ही सांगा, 2006 मध्ये हा 06 आहे, 4 ने जाईन का रे? साधं आहे. पुढचा प्रश्न, 15 जानेवारी 2005 मंगळवार. 15 जानेवारी 2005 मंगळवार. तर 15 जानेवारी 2009 वार कोणता? 15 जानेवारी 2005 मंगळवार. तर 15 जानेवारी 2009 वार कोणता? सगळ्यात पहिलं काम वजाबाकी. 9तून 5 गेले, 9तून 5 गेले, लिह रे. 4चा आकडा लिह रे. लिहिला का? 2 भाग कर. साध लीप 2 भाग कर. साध लीप 2 भाग कर. केले? तिकडे किती आहे साधे? 3 साधे. 5 6 7 बरोबर आहे का? 5 6 7 3 साधे. लिह इथे 3. मग 4 पैकी 3 गेले, उरले किती? 1 लीप. 9 मधून 5 गेले, किती लिहिले होते तुम्ही? मग 4 पैकी 3 साधे, तर 1 काय रे? लीप. मग 3 गुणिले 1 आणि 1 गुणिले 2 किती दिवस आले? चला, 5 दिवस पुढे सरकणे. 5 दिवस पुढे सरकणे. उत्तर वार कोणता होता? मंगळवारच्या पुढे किती दिवस? उत्तर रविवार. याही गणिताचं उत्तर रविवार आलं आहे. क्लिअर? किती झाले? 8 नंबर. गणित क्रमांक 8. गणित क्रमांक 8. 1 डिसेंबर 2002 गुरुवार. 1 डिसेंबर 2002 गुरुवार. तर 1 डिसेंबर 2006
वार कोणता? झालं का? 1 डिसेंबर 2002 गुरुवार, तर 1 डिसेंबर 2006 वार कोणता? 6 - 2 लिहिला 4चा आकडा, 2 भाग केले, साधे किती? लीप किती? 3 आणि 2 5 दिवस पुढे. चाल 5 दिवस पुढे पटापट आता. 5 दिवस पुढे उत्तर कोणाकोणाचं मंगळवार आलं? येत आहे का रे? हा येत आहे ना खरंच? मंगळवार उत्तर आलं का? इकडे पुढे येतो ये पुढे. हा घाबरतोय द्याला तुला माणूस. ठीक आहे, किती झाले? 8 झाले. 9 नंबर. 9 नंबर 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार. 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार. तर 22 ऑगस्ट 2034 22 ऑगस्ट 2034 2034 वार कोणता? 34 वार कोणता? 2034. सगळ्यात पहिलं काम 34 वजा 25. शाबास, व्हेरी गुड. 34 वजा 25 किती आले रे? किती वर्ष? 9 वर्ष. आता त्या 9 वर्षामध्ये तुम्हाला बघायचे की साधे किती, लीप किती. सुरुवात 25, 26, 27 एक लीप, 28, 29, 30, 31 2 लीप. झालं 33. 34 का? 34 का? सांगा किती साधे किती लीप? 22 ऑगस्ट 2025 शुक्रवार. तर आवाज येतोय? आवाज येतो आहे. सगळ्यात पहिलं काम आपण केलं 34 वजा 25. 34 वजा हा 14तून 5 गेले, अच्छाले 3तून 3 गेले 0, मग 9 घेतले. साधे किती, लीप किती? आवाज येतोय? मोजताना इथून हे बाय रे 25, 26, 27, 28 अशा पद्धतीने क्लिक करायचं. 29, 30, 31, 32, 33. सर 34 किती रे? 33 ला इथे आले. 1 2 3 4 5 6 7 8 9 34 घेतला तर 10वी जाते. आणि हे नाही समजत येतं डायरेक्ट लिहून घे. 25, 26, 27 इकडे लिहायचं 28, 29, 30, 31 इकडे लिहायचं 32, 33, 34. तू किती वर्ष लिहिले? तू किती लिहिले? मग इथे 9 झाले का? पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजेच हा चुकीचा लिहिला. म्हणजेच हा काय लिहिला आपण? मग याला फोडलं आपण की आपलं काम होतं. किती झाले रे साधे? आता साधे किती झाले? 7 1 लीप किती झाले? आणि बेदुनी 7 आणि 4
7 आणि 4 बेरीज. पहिलं लेक्चर 7 आणि 4 11 दिवस पुढे सरकणे. आता मेन गेम आहे. आता लक्ष द्या व्यवस्थित. किती दिवस पुढे सरकायचं आपल्याला? किती दिवस पुढे सरकायचं आहे बघा. आता इथे लिहिलं आपण 11 दिवस पुढे. मग येण्यासारखं आपण शुक्रवार पासून 11 बोट मोजले तरी बी उत्तर येईन. पण तसं करायचं काम नाही. आपल्याला माहिती आहे की दर 7 दिवसांनी तोच वार रिपीट येतो. आजची तारीख काय रे? 29 तारखेला सुद्धा शुक्रवारच येईल. म्हणजे प्रत्येक वारामध्ये काय असतो रे? 7 दिवसाचा फरक. 22 आणि 7 29. मागे 15 ऑगस्टला सुद्धा शुक्रवारच होता. मागे 8 तारखेला सुद्धा शुक्रवारच होता. पाहिलं का कॅलेंडर मध्ये असे 4-4 8 7 15 7 22 आणि 7 29. मग एक लक्षात ठेवा की दर 7 दिवसांनी तोच वार रिपीट येतो. वार किती आहे? सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. किती आहे? मग त्याला आठवडा का म्हणतात? आठवडा म्हणजे किती दिवस? पण वार तर 7च आहे. आठवडा म्हणजे किती दिवस? आठवडा म्हणजे किती दिवस? 8 दिवस. पण वार किती आहे? हेच तर मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे. जे आहे ते नाहीच आहे. तर आता आपल्याला 11 दिवस पुढे जायचंय. पण आपल्याला माहिती आहे की 7 दिवसांनी तोच वार परत येतो. भागाकार भागेला 7. किती बी मोकळा आकडा, किती मोठा आकडा आहे, भागेला 7 1 7 1. पण हा एक इथं आपल्या कामाचा नाही. उरलेली बाकी किती? 11तून 7 गेले. उरलेली बाकी किती? मग ती 4 बाकी आपल्या कामाची. 7 1 7 केलं ना आपण. 11तून 7 गेले. हा जो उरलेला 4 आहे हे 4 दिवस पुढे जायचं. शुक्रवार पासून पुढे 4 दिवस. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. या गणिताचं उत्तर मंगळवार लिहा. मंगळवार म्हणजे 11 दिवस पुढे सरकणे. याचा अर्थ 4 दिवस पुढे सरकणे. कोणाकोणाला समजलं? जे नवीन आहे त्यांनी समजून घ्या. जुन्या पोरांना माहिती. उत्तराला आपलं मंगळवार. 9 झाले. 10वं गणित. दहावं गणित. 15 जानेवारी 2005 मंगळवार. 15 जानेवारी 2005 मंगळवार. तर 15 जानेवारी 2015 वार कोणता? जानेवारी 2005 मंगळवार. तर 15 जानेवारी 2015 वार कोणता? सगळ्यात पहिलं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे.